नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती. एप्रिल हप्ता वाटप, सामाजिक न्याय विभागाचा मोठा निर्णय. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी सगळ्यात मोठी अपडेट. या सर्व मुद्द्यांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, महत्त्वाची आहे ही व्हिडिओ. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. पहा, एप्रिल हप्ता वाटपपूर्वी आपण दिव्यांग बांधवांसाठी मोठा जो निर्णय घेण्यात आलेला आहे याची आपण माहिती पाहूया. पहा, अतिशय धक्कादायक स्वरूपाचा हा निर्णय आहे. विशेष करून दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग विभागाचे प्रमुख म्हणजेच तुकाराम मुंढे साहेब यांची बदली करण्यात आलेली आहे आणि यांची बदली तात्काळ थांबवण्याची मागणी सर्व स्तरामधून व्यक्त केली जात आहे. अतिशय प्रामाणिकपणे आणि दिव्यांगांच्या कल्याणाचा विचार करणारे हे अधिकारी आहेत. यांची अचानकपणे बदली झाल्यामुळे नक्कीच सर्व दिव्यांग बांधवांसाठी धक्कादायक अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे. परंतु ही बदली थांबवण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती मिळत आहे. आता बदली थांबवली जाणार का बदली कायमस्वरूपीच केली जाणार, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे साहेबांची जी बदली झालेली आहे, या बदलीचा परिणाम एप्रिल महिन्याच्या हप्ता वाटपावर होणार का? कारण पहा, एप्रिल महिन्याच्या वितरणापूर्वीच हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुकाराम मुंढे साहेब यांनी अगदी काही दिवसापूर्वी अतिशय मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत दिव्यांग बांधवांसाठी. त्यामध्ये दिव्यांग विभागाची सेपरेट निर्मिती असो किंवा दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती असो, त्यावर नोंदणी संदर्भात वेगवेगळ्या 14 योजनांचा लाभ देण्यासंदर्भात असे वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. आणि या सर्व प्रोसेस सुरू असतानाच तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झालेली आहे. आता एप्रिलचा हप्त्याचा आणि याचा काय संबंध? पहा, जो दिव्यांग बांधवांना हप्ता वाटप करण्यात येणार आहे एप्रिल महिन्यापासून, हा जो हप्ता आहे तो दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. अचानकपणे दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाल्यामुळे आता हप्त्याला उशीर होतो की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. साधारणपणे मुख्यमंत्री साहेबांच्या वक्तव्यानुसार, त्यांच्या स्पष्टीकरणानुसार आपण पाहिलेलं होतं की काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं होतं विधानसभेमध्ये की कोणत्याही निराधार बांधवांचं अनुदान थांबवण्यात येणार नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला हे अनुदान जमा करण्यात येणार आहे. मग आता एप्रिलच्या अनुदानाला देखील हा नियम लागू झाला पाहिजे. 1 एप्रिलला अनुदान जमा व्हायला पाहिजे होतं, परंतु हे अनुदान प्रत्यक्षामध्ये जमा झालेलं नाही. 1 तारीख सोडाच, 10, 15, 20, 25 तारीख आली तरी अनुदान वेळेवर जमा होत नाही. आणखीन या अनुदानासंदर्भात ऑफिशियल मेसेज किंवा सूचना आली नाही. जसं तुम्हाला सूचना येईल तसं कळवण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.